रेल येथे ग्राम स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे, मूलभूत सुविधांचाही अभाव। एकीकडे शासन गावे स्वच्छ व स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवत असताना अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समितीमधील ग्राम रेल येथे गावात स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी व सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट या तिन्ही मूलभूत सुविधांचा अभाव दिसत असून या गावात दिवसेंदिवस गटांचा विकास होऊन ग्राम स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे उडताना दिसत आहेत। गावात बहुतांश ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे। परिणामी पसरणाऱ्या रोगांविषयी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरीही ग्रामपंचायत प्रशासनाला याचे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे। या गावात घनकचरा व्यवस्थापनाचे कामही केवळ निधी लाटण्यासाठीच झाल्याचे गावात नागरिकांमध्ये बोलले जात आहे। कचरा विलगीकरण शेड गावात नसून गावाबाहेर कुठेतरी बांधल्याची चर्चाही गावात आहे। तसेच शोषखड्डे अनावश्यक ठिकाणी व निकृष्ट स्वरूपाचे बांधल्याचाही गावातील सुज्ञ नागरिक आरोप करत असले तरी संबंधित गटविकास अधिकारी यांनी गावात येऊन चौकशी केल्यास खरे काय हे सर्वांसमोर येईलच अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। व लाखो रुपये खर्चून लिकेज जैसे थे रामदेल येथे गेल्या 2 वर्षात गावातील पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन व वॉल लिकेजवर लाखो रुपये खर्च केले गेल्याचे समजले तरीही वास्तविक पाहता हे लिकेज अजूनही जसेच्या तसे दिसत आहे। त्यामुळे अंदाजपत्रक बनवून त्याची कामे न करताच त्याची MB बनवली काय अशी चर्चाही गावात असते तरी पाईपलाईन व वॉल लिकेजच्या कामाविषयी चौकशी होणे गरजेचे आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। रेल इथून समजा जे आपले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना अनेकदा समजा स्वच्छताविषयी सांगितले आहे, गटार असो किंवा नळाच्या पाण्याचा विषय असो, तरी त्यांना सांगितले तरी त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केले, तरी आपण आपल्या स्तरावरून उचित ते कारवाई करावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.